मला सांगा, तुमच्यापैकी कोणालाही बाहेर गेल्यानंतर दया काकांचा फोन आलाय का? नाही. गॉड, ते कधीच करत नाही. कुठेही गेले तरी ते इन्फॉर्म करून जातात आणि आज त्यांनी कोणाला काहीच सांगितलं नाहीये. मला खरंच कळत नाही. तुम्ही त्यांना फोन वगैरे करून बघितला? सगळं तुलाच कळतं का ग? आम्हाला काहीच कळत नाही. आम्ही बिंडोक आहोत. निशिता, विल यू प्लीज स्टॉप दिस? नाही, मी फोन केला होता, त्यांचा फोन स्विच ऑफ आहे. त्यात त्यांनी दुपारची औषधं सुद्धा घेतली नाहीये. हो ना, औषधं मिस झाली की त्यांना किती त्रास होतो. ते मित्रांना भेटायला गेले होते, राईट? ते कुठे गेलेत, काही इन्फॉर्म केलं तुम्हाला? केदार, काही इन्फॉर्म केलं? गॉड, मी काय करू, मला खरंच कळत नाही. तारण आम्ही त्यांना शोधायला जातो ताई. हां, आम्ही निघतो. ओके फाईन. नाही नाही, मी पण येते तुमच्या. नाही, तुम्ही नका येऊ. म्हणजे इथे घरात पण कोणीतरी थांबणं गरजेचं आहे ना. आम्ही निघतो. तुम्ही काय पोलीस आहात का हरवलेल्या माणसाला शोधायला? निश्चिता, ताई, मला ना या दोघांवर अजिबात विश्वास नाहीये. या दोघांनीच काही नवीन ट्रॅप केला असेल तर दया पप्पांना अडकवायचं. निश्चिता प्लीज. ताई तुम्ही शांत व्हा. आम्ही जाऊन त्यांना शोधतो. ओके फाईन. केदार, चल. मला फोन करत राहा, इन्फॉर्म करत राहा. ओके? हो. कौशिकी ताई ऐका ना, आपण दोघे पण जाऊया. पुन्हा अजून राग येईल असं तू काहीही बोलणार नाहीयेस. काय करणार आहेस तू? मी शांत बसते. थँक्यू. पद्मिनी काकू, त्यांच्या मित्रांना फोन लावून बघते. काही कळलं तर तुम्हाला कळवते. अजिबात काळजी करू नका. हां, आलेच. तुम्हाला भेटले का ते? नाही का? नाही, तसा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मला सांगा, तुमच्यापैकी कोणाच्याही मित्राचा नंबर आहे का तुमच्याकडे बाय एनी चान्स? हो असेल तर पाठवा ना प्लीज. या. ओके, थँक्यू सो मच. ताई, डॅड, दयानंद खांडेकर. दया काका सापडले? ते हरवलेच नाहीयेत, पळून गेलेत. आधीच्या गर्लफ्रेंडला सोडून कसे पळून गेले होते, कसे पळाले?